नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे, डायरेक्ट वर्मावर घाव घालायचा आणि 2024ला पोस्ट काढायची। कशा प्रकारे एक वर्मावर घाव घालायचा किंवा त्यासाठी काय काय गोष्टी फॉलो करायच्या ते या तुम्हाला व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून सांगणार आहे। जो कोणी व्हिडिओ हा मनापासून फॉलो करेल त्याला 2024ला पोस्ट जे आहे हे मिळणारच आहे, पण त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत फॉलो केल्या पाहिजेत। ठीक आहे, तर तुमच्यामध्ये धमक असेल पोस्ट काढायची, त्यांनीच हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा। एखादी जर तुम्हाला कंबाईनमधून एखादी पोस्ट हवी असेल, ठीक आहे, इव्हन राज्यसेवेमधून जरी तुम्हाला पोस्ट हवी असेल तर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या, रियालिटी बेसवरती हा व्हिडिओ असेल, त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला 2024ला पोस्ट पाहिजे असेल तर। अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, अजून सुद्धा काही सुद्धा बिघडलेले नाही, अजून सुद्धा गोष्टी सुरळीत चांगल्या पद्धतीने होऊ शकतात। तर आता सुरुवात करूया। तर बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, MPSCला जे काही विषय आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इको आहे, सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे, मॅथ्स आहे, रिजनिंग आहे, मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे। कंबाईनच्या मेन्सला गेला, माहिती अधिकार अधिनियम आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, पर्यावरणाचा एक विषय थोडासा वेगळा आहे, त्याच्यामध्ये GIS आणि GPS हा थोडासा विषय वेगळा आहे। ठीक आहे, हे सगळे विषय तुमच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेला आहेत। तर हे सगळे विषयांना वेटेज तुम्हाला सारखंच द्यायचं आहे, कुठल्याही विषयाला कमी जास्तपणा लेखू नका। ठीक आहे, कुठल्याही विषयाला कमी जास्तपणा लेखायचं नाही, हे पहिलं नियम जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे सगळे विषय मिळूनच तुम्हाला पोस्ट जी आहे ती मिळणार आहे। त्याच्यामुळे मला इतिहास आवडते म्हणून दिवसभर लायब्ररीमध्ये जाऊन मी इतिहासच वाचत बसलोय, मला पॉलिटी आवडते म्हणून मग दिवसभर जाऊन मी पॉलिटिक्स वाचत बसलोय, असं नाही होत। एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSCला कंबाईनच्या परीक्षेचा आता मी एक्झाम्पल पकडून सांगतो। कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये जर 100 प्रश्न असते तर 100च्या 100 प्रश्न तुम्हाला पॉलिटीवर येतात का? नाही येत। ठीक आहे, 8 नाही 10 प्रश्न तुमचे पॉलिटीवरती राहतील, मॅथ्स आणि रिजनिंगचे 15 ते 20 प्रश्न राहतील, करंट अफेअरचे 15 प्रश्न राहतील, सामान्य विज्ञानचे 15 राहतील, इतिहासाचे 15 राहतील आणि इकॉनॉमिकचे 15 वगैरे असे राहतील। ठीक आहे, म्हणजे डिवायडेशन आहे, 100 प्रश्न 100 मार्कला, जसं त्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने डिवायडेशन जे होतं ते विषयाचं होऊन जातं। याचाच अर्थ काय, आयोग जर कुठल्या विषयाला वेटेज जर देत नसेल, ठीक आहे, आयोग सुद्धा सगळे विषय समान मानत असतील तर तुम्ही जे विषय आहेत ते तुम्हाला सुद्धा समानच सगळे विषय मानावे लागतील आणि तेच प्रमाण आहे असं समजूनच तुम्हाला अभ्यास करावा लागेल। आणि प्रत्येक विषयातून तुम्हाला 50 ते 55%, ठीक आहे, 50% तर म्हणणारच नाही मी, 55 ते 60%च्या दरम्यान कट ऑफ जे आहे हे तुम्हाला पार पाडायचं आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे काय करावं लागेल, सगळ्या विषयांना तुम्हाला सारखं वेटेज द्यायचं आहे। 15 मधले 15पैकी 15 जरी तुम्हाला नाही पडले, ठीक आहे, पण ॲटलीस्ट 7.5 तरी पडू शकतात, 7 तरी पडू शकतात, 8 तरी पडू शकतात आणि सगळ्या विषयांची भेळमिसळ होऊन तुमचे जे पूर्व परीक्षेचं कट ऑफ असेल किंवा मुख्य परीक्षेचं कट ऑफ असेल हे तुम्ही 100% पार पाडू शकता। बरं, आता याच्यामध्ये असं म्हणत नाही की मी तेवढेच पाडायचे, 7-8 मार्क पाडायचे। जर तुम्ही कंटिन्युअसली, मी आता पुढे टाइम टेबल तुम्हाला सांगेन, ते टाइम टेबल जर तुम्ही मनापासून फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला सगळ्या विषयामध्ये 55 ते 60% स्कोर हा तुमचा होऊ शकेल। पण त्यासाठी वर्षभर तुम्हाला कंटिन्युअसली टाइम टेबल जे आहे हे फॉलो करावं लागेल। आता हे टाइम टेबल कुणासाठी सांगतोय मी, जे कोणी फुल टाइम प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी हे टाइम टेबल असेल। ठीक आहे, जॉब करणाऱ्यांसाठी हे टाइम टेबल नाही, जॉब करणाऱ्यांनी तुमचं टाइम टेबल तुमच्या पद्धतीने तुम्हाला आखावं लागेल, पण जे कोणी फुल टाइम तयारी करतात त्यांच्यासाठी हे टाइम टेबल आहे। ठीक आहे, आता विषयाचं हे तर कळलं की आपल्याला सगळ्या विषयांना समान वेटेज जे आहे ते द्यायचं आहे। कुठलाही विषय माझा आवडीचा किंवा नावडीचा ज्यामध्ये काही विषय नाही, आपल्याला स्कोरशी संबंध आहे, आपला स्कोर जास्तीत जास्त कसा होईल याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपला जे टार्गेट आहे ते स्कोर करण्याचं आहे। त्यासाठी विषयाचं आता तुम्हाला वेळेचं नियोजन जे आहे ते दिवसभराचं आखायचं आहे। कशा पद्धतीने तुम्ही एक वेळेचं नियोजन आखू शकता तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल फक्त मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, आता मॉर्निंग सेशन आपलं असेल 8 ते 10 वाजेपर्यंत, तुम्ही समजा 8 वाजता अभ्यासाला सुरुवात केली, 8 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र म्हणजे जे थोडेसे अवघड विषय असतात, आता याच्यामध्ये तुम्ही फ्लिप करू शकता, हेच रामबाण आहे असं नाही, पण मी तुम्हाला फक्त एक उदाहरण म्हणून सांगतोय। 8 ते 10 तुम्ही सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र हे जे विषय आहेत हे 2 घेऊ शकता, किंवा जर अर्थशास्त्र घ्यायचं नसेल तर तुम्ही इतिहास घेऊ शकता। मॉर्निंगचा जो तुमचा पिरियड असतो हा थोडासा फ्रेश पिरियड असतो, फ्रेश पिरियडमध्ये अवघड विषय आधी घ्या, अवघड विषय जे असतात ते आधी घ्या आणि त्याच्यावरतीच फोकस ठेवायचा। आणि पण हा स्लॉट अजिबात चेंज करायचा नाही, कारण इथं बघा, सामान्य विज्ञानचे 15 प्रश्न आणि अर्थशास्त्राचे 15 प्रश्न कंबाईनच्या बाबतीत बोलतोय, तर दोघांचे मिळून किती होतात, 30 प्रश्न होतात। म्हणजे तुम्ही मॉर्निंगच्या स्लॉटमध्ये 30 मार्कची तयारी करताय, अजून तुम्हाला किती मार्क्स पाडायचे आहेत रे, अजून तुम्हाला फक्त 25% एक्स्ट्रा मार्क पाडायचे आहेत सगळ्या विषयातून मिळून। पडणार नाहीत का, कंटिन्युअसली फॉलो केले तर 100% पडणार, पण टाइम स्लॉट जो आहे, जो आपण टाइम स्लॉट ठरवलेला असतो ज्या विषयाला, तो अजिबात इथं चेंज करायचा नाही। ठीक आहे, 8 ते 10 तुम्ही सामान्य विज्ञान किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, फिक्स, फक्त वेळेच्या नियोजनाबद्दल बोलतोय आता। त्याच्यानंतर अर्धा तास तुम्ही गॅप घेतला, 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत तुम्ही भूगोल आणि राज्यघटना हे 2 विषय घेतले।
ओके, भूगोल प्लस राज्यघटना हे 2 विषय घेतले 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत. नंतर तुम्ही समजा टाइम लॅब घेतला, तुम्हाला जेवायला सुट्टी घेतली, तुम्हाला समजा वॉर्म कुक्शी वगैरे घ्यायची असेल, थोडासा ब्रेक घ्यायचा असेल, तर तुम्ही नंतर 12:30 नंतर तुम्ही जेवणं वगैरे तुम्ही ब्रेक तिथे घेऊ शकता. 2 ते 4 मध्ये तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता सोडवायला घ्या. ठीक आहे, कारण इथं जर तुमचं डोकं जे आहे ते गणित आणि बुद्धिमत्ता सोडवायला लागेल तर तुम्हाला थोडंसं ते इंटरेस्टिंग गोष्ट वाटायला सुरुवात होईल. 2 ते 4 पिरियडमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही सोडवायला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 4 ते 5 तुम्हाला फिरायचं असेल, काही एक्स्ट्रा हँगआउट वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नंतर 5ला तुम्ही पुन्हा अभ्यासाला बसला, 5 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही इतिहास आणि पंचायत राज हे विषय तुम्हाला घ्यायचे आहेत. ठीक आहे, नंतर पुन्हा 7 ते 7:30 पर्यंत थोडासा विश्रांती घ्या, अवधी घ्या. 7:30 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही चालू घडामोडीची तयारी जी आहे ही तर करू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जेवायला वगैरे अर्धा तास मध्ये ब्रेक घ्या. 9:30 ते 11 वाजेपर्यंत तुम्हाला एमपीएससीचे प्रश्न आणि तुम्ही दिवसभरामध्ये जे काही वाचलेलं असेल ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर वगैरे ह्या विषयाने घेतले नाही, कारण पूर्वच्या दृष्टिकोनातून मी याच्यामध्ये विचार केलेला आहे. ठीक आहे, जर मराठी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामर घ्यायचं झालं तर आपण इथे 7:30 ते 9 वाजेपर्यंत जो पिरियड ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मराठी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामरला तिथं वेटेज आहे ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, किंवा जसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला सूट होईल तसं या पद्धतीने तुम्ही नियोजन बनवायचं आहे. आता एकदा तुम्ही वेळेचं नियोजन बनवलं, आपण पहिल्यांदा काय ठरवलं की सगळे विषय जे आहेत ते आपल्यासाठी सारखे आहेत. कुठलाही विषय आपल्यासाठी हा माझा आवडीचा, हा माझा नावडीचा असली काही भानगड याच्यामध्ये करत बसायचं नाही. सगळे विषय सारखे आहेत. आता ठीक आहे, सगळ्या विषयांना आम्ही समान वेटेज दिलं तर दिलं. आता वेळेचं नियोजन मला त्या सगळ्या विषयाचं करायचं आहे. कशा पद्धतीने आणि कुठल्या टाइम स्लॉटमध्ये ते विषय मला वाचायचे आहेत, मी टाइम स्लॉट ठरवून घेतला. हे माझं नियोजन झालं. दिवसभराचं अभ्यासाचं माझं मी वेळापत्रक बनवलं. आता पुढे जाऊया. दिवसाचं अभ्यासाचं नियोजन तुम्ही आता बनवलंय. आता तुम्हाला कुठले चॅप्टर डिसाइडिंग करून घ्यायचे आहेत. आता महिन्याभराचं तुमचं टार्गेट एक फिक्स करून ठेवा. एक सेपरेट तुम्ही नोटबुक बनवा की मला ह्या महिन्यामध्ये ह्या विषयातला हा चॅप्टर करायचा आहे आणि तो चॅप्टर मी ठरवलेल्या टाइम स्लॉटमध्येच मला वाचून पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, मग कुठले मुद्दे करायचे आहेत, चॅप्टरचं नाव ठरवलं, पण त्यातले कुठले मुद्दे करायचे आहेत हे सुद्धा तुम्ही लिहून काढा. त्यासाठीच मी स्टडी टार्गेटचे व्हिडिओ त्यासाठीच तुम्हाला बनवलेले आहेत की त्याच्यामध्ये मी डेली तुम्हाला सांगतो की त्या चॅप्टरमध्ये हे आपल्याला मुद्दे वाचायचे आहेत. मग ते मुद्दे त्या टाइम स्लॉटमध्ये दिलेल्या मुद्द्या वेळेतच तुम्हाला वाचायचे आहेत. असं वेगळं नाही की तुम्ही 12 वाजता बसलाय, 1ला बसलाय, 2ला बसलाय असं करत बसायचं नाही. तो टाइम स्लॉट त्याच्यासाठी दिलाय तर तेच तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे, वेळेचं नियोजन तुम्ही काटेकोरपणे पाळा. त्या वेळेमध्येच ते विषय पूर्ण करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर दिवसाचं अभ्यासाचं नियोजन आता तुम्हाला बनवायचं आहे. कुठले चॅप्टर वाचायचे आहेत, काय करायचं आहे, कुठले मुद्दे द्यायचे आहेत हे जर तुम्हाला कळत नसेल तर आपले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याची लिस्ट सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईन. ते जाऊन एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करण्याचा 100% प्रयत्न करायचा आहे. चौथा आहे की आजच्याच दिवसाचा तुम्हाला विचार करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आजचं टार्गेट जे आहे ते आजच पूर्ण करायचा तुम्हाला प्रयत्न जो आहे हा 100% करायचा आहे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये तुमचं टार्गेट जे आहे ते पूर्ण व्हायलाच पाहिजे. ते टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय शक्यतो झोपण्याचा प्रयत्न करू नका. एक वर्षभर फक्त तुम्हाला ह्यासाठी थोडासा त्रास जो आहे तो सहन करावा लागेल. पण जसे तुमचे टार्गेट पुढे होत जातील, जशी तुमच्या अंगाला सवय लागेल, तुमच्या मनाला सवय लागेल, तर तसं तुम्ही ऑटोमॅटिकली ट्रेन त्या गोष्टीसाठी होत जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आजच्या दिवसाचा विचार करायचा. आजचं एकदा तुमचं टार्गेट फिक्स झालं की ते पूर्ण करण्याचा त्या टाइम स्लॉटमध्ये 100% सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे. आणि यासाठी तुम्हाला रिडिंग स्पीड जे आहे हे तुमचं थोडंसं वाढवावं लागेल. ठीक आहे, रिडिंग स्पीड थोडंसं वाढवावं लागेल. महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करावे लागतील. त्याच्या शॉर्ट नोट्स कीवर्ड जे आहेत ते तुम्हाला बनवावे लागतील. त्याच्यानंतर प्रॅक्टिकली व्हा. इमोशनल फुल होऊन अभ्यास करायचा नाही आपल्याला. प्रॅक्टिकल म्हणजे का, कुठल्या चॅप्टरवरती आयोगानं कसा प्रश्न विचारलेला आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला काय सांगितले, 1 महिना तुमच्याकडे अवधी आहे एक ठराविक चॅप्टर. आता 4-5 महिन्याचा आपण अवधी असं समजून चाललोय. प्रत्येक विषयातले तुम्हाला 2 ते 3 चॅप्टर डिवाइड होऊन येतात प्रत्येक महिन्याला. पॉलिटीचे थोडेसे जास्त येतात कारण चॅप्टरची संख्या जास्त आली तर आपल्याला महिन्याचं टार्गेट सुद्धा जास्त येतं. ठीक आहे, भले चॅप्टरची संख्या जास्त आली तर चॅप्टर इतके मोठे नसतात. काही ठराविक चॅप्टर पॉलिटीमधले मोठे आहेत, बाकीचे काही चॅप्टर लहान आहेत ते आपले होऊन जातात. पण आता बी प्रॅक्टिकल व्हायचं आहे. बी प्रॅक्टिकल कसं व्हायचं, आयोग त्या चॅप्टरवरती कशा प्रकारे प्रश्न विचारतं हे आधी अनालिसिस करून घ्या. ठीक आहे, एकदा तुम्ही पहिल्यांदा एक रिडिंग करून घ्या जे तुम्ही ज्या पॉईंट तुम्हाला वाचायचं आहे त्याच्यावरती आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय. एखादी एमसीक्यूचं पुस्तक तुमच्या समोर पाहिजे, आजपर्यंत झालेल्या चॅप्टर वाईज डिवायडेशन जे असेल ते, आणि त्याच्यावरती विचार करून तशा प्रकारचा अजून कुठला प्रश्न बनू शकतो का त्या मुद्द्यावरती याचं तुम्हाला आकलन करता यायला पाहिजे. ठीक आहे, हे जोपर्यंत तुमच्या मेंदूला जोपर्यंत तुमच्या ताण तुम्ही देणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही. त्याच्यामुळे इमोशनल फुल होऊन अभ्यास आपल्याला करायचा नाही. आपल्याला बी प्रॅक्टिकल अभ्यास करायचा कारण आपल्याला मार्क मिळवायचे आहेत. ठीक आहे, आपल्याला मार्क्स मतलब असलं पाहिजे, ना की त्याच्यामध्ये काय दिले, खूप छान दिले, हे दिले, काय गरज नाही. आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला त्यातलं नेमकं काय वाचायचं आहे हे तुम्हाला ज्यावेळी कळेल ना
त्यावेळेला तुम्ही लढाई अर्धी जी आहे ती जिंकलेली असेल. आता दिवसाचं अभ्यासाचं नियोजन केलं, तुम्ही चॅप्टरचं नियोजन केलं, मुद्द्याचं नियोजन केलं. आजच्या दिवसाचा तुम्हाला विचार करायला सांगितलं, टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला सांगितलं आणि बी प्रॅक्टिकल राहायला सांगितले, इमोशनल फुल तुम्हाला राहायचं नाही. म्हणजे आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतात त्याच्या मुद्द्यावरती, त्या चॅप्टरवरती हे आधी तुम्हाला डिसाईड करून त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास जो आहे तो मुद्द्याचा करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 55 ते 60% कट ऑफ लागतो, हे तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पेपर जर इझी पडला तर सगळ्यांनाच येणार आहे, कट ऑफ जास्त पण जाईल, पण 55 ते 60% आजपर्यंतचा आयोगाचा कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे. ठीक आहे. आणि हा कट ऑफ पार पाडण्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचं योगदान जे आहे ते तुम्हाला द्यावं लागतं. असं नाही की तुम्ही करंट अफेअर्सची प्रिपरेशन फक्त करून गेलाय आणि 2-3 विषय जरी तुम्ही ते करून गेला आणि बाकीचे जर विषय तुम्ही नाही बघितलं तर असं तुमची प्रिलिम किंवा मेन्स निघणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सगळ्या विषयांना तुम्हाला समान वेटेज जे आहे ते द्यायचं आहे. ठीक आहे. समान वेटेज देण्यासाठी आपण टाइम स्लॉट आपलं ठरवून ठेवलाय की मला ह्या टाइममध्ये हेच वाचायचं आहे. तो वाचून पिरियड झाल्यानंतर ते थोडंसं साईडला ठेवा. ठीक आहे. ते थोडंसं साईडला ठेवून दुसऱ्या टाइम स्लॉटमध्ये मला हे विषय करायचे, तिसऱ्या टाइम स्लॉटमध्ये हे करायचे, चौथ्या टाइम स्लॉटमध्ये हे करायचे आणि एक टाइम स्लॉट तुम्हाला उजळणीसाठी सुद्धा ठेवलेलं आहे की सगळ्यामध्ये उजळणी जे आहे ते आपण दिवसभरामध्ये काय वाचलंय याचं एकदा रिकॉलेक्शन आपलं व्हायला गरजेचं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे उजळणीसाठी सुद्धा तुम्हाला टाइम जो आहे तो काढायचा आहे, पण प्रत्येक विषयातून मिळून आपल्याला 55 ते 60%चा कट ऑफ जो आहे तो आपल्याला पार काढायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं चॅनल तुमच्यासाठी आहे एमपीएससी टाइम्स नावाचं, ह्याच्यावरती डेली स्टडी टार्गेट मी तुम्हाला देतोय. आता ते काय रामबाण नाहीये की तुम्हाला तेच फॉलो करायचं आहे. जर तुम्हाला काहीच समजतच नसेल कसं जायचंय तर तुम्ही आपले डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये ऑलरेडी सप्टेंबर महिना तरी आता तुमचा गेलेलाच आहे. आज 29 सप्टेंबरला मी हा व्हिडिओ बनवतो, 29 सप्टेंबर 2023ला. सप्टेंबर महिना तरी तुमचा ऑलरेडी गेलेलाच असेल. आता इथून पुढचे जे डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ जे येणार आहेत तर ते तुम्ही डेली बघत चला आणि मी जो टाइम टेबल स्लॉट सांगितलेला आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने फ्लिप करून तुम्ही तुमच्या पद्धतीने टाइम टेबल जे आहे ते तुमचं बनवू शकता, पण तेच तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 दिवस तुम्हाला कंटिन्युअसली वेळापत्रक पाळायचं आहे. आजपासून 21 दिवस तुमच्याकडे आहेत. 21 दिवस जर तुम्ही वेळापत्रक पाळलं तर तुम्ही एमपीएससीतून एखादी पोस्ट काढण्याच्या लायक आहात असं तुम्ही स्वतःला समजा, असा शब्द वापरावा लागेल. ठीक आहे. कारण जर तुम्ही फसवताय स्वतःला, दररोज 2 तासच अभ्यास करताय, 3 तास अभ्यास करताय, 2-3 तास करून अभ्यास होणार आहे का पूर्ण मला सांगा? नाहीच पॉसिबल होणार. इथून तुमचा अभ्यास जो टाइम स्लॉट दिलेला आहे 8 तास 6 तास 6 ते 8 तास तरी अभ्यास आपला व्हायला पाहिजे. हे 21 दिवस तुम्ही पाळायचा 100% प्रयत्न करा. बाकीचं सगळ्या विचार आता थोडंसं साईडला ठेवा, बाकीचं मुरुगजळ सगळं झटकून द्या. त्या टाइम स्लॉटमध्ये मला तो चॅप्टर मी वाचलाय का? ठीक आहे. ऍटलिस्ट वाचायला सुरुवात तरी करा. बघा तुमच्यामध्ये फरक नक्कीच गॅरंटेड फरक पडणार आहे. मी तुम्हाला सांगतो गॅरंटेड फरक पडेल. पण ते 21 दिवस कंटिन्युअसली तुम्हाला टाइम टेबल जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे. आता 21 दिवस तुम्ही कंटिन्युअसली फॉलो केलं, कॉन्फिडन्स वाढला, बऱ्यापैकी तुम्ही पुढे गेलाय, तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हायला लागलाय. आता 21 दिवस झाले की हेच वेळापत्रक तुम्हाला वर्षभर पाळायचं आहे. तुम्हाला एक व्यवस्थित सवय लागून जाईल. ज्यावेळेला तुम्ही वर्षभर हे व्यवस्थित वेळापत्रक पाळाल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच गॅरंटेड सांगतो एखादी तरी पोस्ट कंबाईनची असू दे, राज्यसेवेची असू दे, फॉरेस्ट असू दे किंवा इतर कुठल्याही एक्झाम असतील ज्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल, 100% तुमचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने क्लिअर आउट होईल. 100% तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ही मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला बी प्रॅक्टिकल वागावं लागेल, इमोशनल फुल होऊन अभ्यास करून. आणि मूडीवर तर अभ्यास अजिबात करू नका, वर्तमानामध्ये जगा. मूड बीड काही नसतं. 8 ते 10 पर्यंत तुम्ही बसला, 8 ते 10 मध्ये मला हे वाचायचं, ते वाचल्याशिवाय मी पूर्ण उठणारच नाही जागेवरून, त्यालाच म्हणायचं तुम्ही परफेक्टली अभ्यास जो आहे तो तुम्ही केलाय. ठीक आहे. आणि जर तुम्ही टाइमवरती मुडीवरती अभ्यास करत असाल, तुम्ही जे ठरवलं आहे मला आज 8 वाजता अभ्यास करायचा आहे, पण तुम्हाला काही नाही कारणास्तव जमलं नाही, 8:30ला बसला, 8:30ला जरी बसला तरी त्या टाइम स्लॉटमध्ये तेवढाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. नंतर तो विषय सोडून द्यायचा. आणि पुढच्या आता आयोगानं सुद्धा प्रश्नपत्रिकेवरती तुम्ही जर कधी बघितलं असेल प्रश्नपत्रिका निरखून तर पहिल्याच पेजवर त्यांनी दिलेलं असतं की एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नसेल तर तिथे जास्त वेळ न घालवता पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही वळा. ठीक आहे. आयोगानं सांगितलेलं आहे. तर इथे सुद्धा तसंच असतं. जर तुमचा टाइम स्लॉट चुकलाय ना तर ते गेल्या टाइम स्लॉटचा विचार नका करू. पुढचा टाइम स्लॉट कुठला आहे आपल्या ह्या विषयाचा आहे तर तो टाइम स्लॉटमध्ये तिथे तुम्हाला वेळ असतो, तो त्या टाइम स्लॉटमध्ये जो विषय ठरवला तोच करा. आणि जो उजळणीचा तुम्हाला पिरियड ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये जो तुमचा टाइम स्लॉट चुकलाय ज्या विषयाचा अभ्यास करण्याचा तर तो टाइम स्लॉटचा अभ्यास तिथे तुम्ही करू शकता जो उजळणीसाठी तुम्हाला पिरियड ठेवलेला आहे. पण पुढच्या दिवशी मात्र टाइम स्लॉट अजिबात चुकू नका. हे तर मॅक्झिमम तुम्हाला 2 दिवस एक्स्ट्रा बफर मिळेल, पण तिसऱ्या दिवशी जर तुम्ही तसंच वागायला लागला तर तसा अभ्यासक्रम तुमचा कधीच पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे वर्तमानात जगणं शिकलं पाहिजे. पोस्ट मिळेल की नाही तुमचा जसा वेळ जाईल तुम्ही ह्या टाइम टेबलमध्ये जसा वेळ घालवाल तसं तसं तुम्हाला जाणवायला सुरुवात जी आहे ती होऊन जाईल. ओके. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळं सातत्य ठेवा, अभ्यासाचं नियोजन परफेक्टली बनवून घ्या आणि ते अभ्यासाच्या नियोजनाव्यतिरिक्त बाकीचे कुठलेही धंदे करायला आता नादाला लागू नका. 1 वर्ष व्यवस्थित जे सांगितलेल्या गोष्टी ते सर्वांनी फॉलो करा आणि जो कोणी वेळापत्रक पाळेल
दिवसाचं वेळापत्रक जो कोणी पाळले, तुम्ही जर दिवसाचं वेळापत्रक पाळायला सुरुवात केली तर महिन्याचं वेळापत्रक तुमचं ऑटोमॅटिकली पाळणारच आहात तुम्ही. त्याच्यामुळे 100% गॅरंटेड पोस्ट जे आहे हे निघेल. आणि बी प्रॅक्टिकल, इमोशनल व्हायचं नाही. प्रॅक्टिकल म्हणजे कसं, स्कोर आपल्याला करायचा आहे. स्कोर करण्यासाठी तो चॅप्टर कशा पद्धतीने वाचायचा यासाठी तुम्हाला एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर पाहिजे त्या चॅप्टरसाठी, आणि कुठले चॅप्टर आणि कुठल्या चॅप्टरमधले मुद्दे करायचे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सातत्य, अभ्यासाचं नियोजन आणि वेळापत्रक जो पाळेल त्याला 100% गॅरंटेड पोस्ट जे आहे हे 2024 मधून मिळणार आहे, हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. आणि जर हे कोण फॉलो करणार नसेल, आणि एकदा तुम्ही आता माझा हा व्हिडिओ बघितला पण तुम्ही हे काही फॉलो केलं नाही 2-3 महिन्यानंतर, त्यानंतर तुम्हाला फार मोठं गिल्ट जे आहे हे येऊ शकतं. कारण आधी जर मी फॉलो केलं असतं तर आज म्हणजे 3 महिने वाया गेले नसते आणि माझा जास्तीत जास्त अभ्यास झाला असता. हे तुम्हाला 100% तुम्हाला त्यावेळेला जाणवेल. आणि त्यावेळी तुम्ही कॉमेंटसुद्धा कराल की मी हे फॉलो केलं नाही, त्याच्यामुळे मला फटका बसतोय, आता मी काय करू असं सांगा. तर काय करू त्यावेळी जर विचारलं 3 महिन्यानंतर, तर त्यावेळेला मी तर तुम्हाला काय सांगणार. त्याच्यामुळे बी प्रॅक्टिकल, नॉट इमोशनल. ठीक आहे, हे फक्त तुम्ही सांगितलेले मुद्दे हे मनापासून फॉलो कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. नक्कीच 2024 मध्ये तुम्हाला एखादं पद मिळेल जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं, चॅप्टरचं नियोजन केलं, अभ्यासाचं नियोजन केलं. प्रॅक्टिकल राऊंड स्कोर आपला कसा वाढेल यासाठी त्या दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही तो चॅप्टर व्यवस्थित वाचला, नक्कीच गॅरंटेड तुम्हाला पोस्ट जे आहे हे मिळून जाईल. तर बघा तुमच्या पद्धतीने, आता तुम्ही एक तुम्हाला मार्ग तरी सांगितला आहे, पण आता कसा पाळायचा आणि कितपत पाळायचा हे सगळं सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे. जॉब करणाऱ्यांसाठी, गृहिणी असणाऱ्यांसाठी हे टाइम टेबल नाही. जे कोणी फुल टाइम प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी जे टाइम टेबल आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने टाइम टेबल आखून घ्या. विषय सांगितलेले सेमच आहेत, फक्त ते कसे पठडीमध्ये बसवायचे हे तुमच्या तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याच्यावरती तुम्हाला बसून घ्यावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास जो आहे हा करावा लागेल. तुमचा अभ्यास हा स्वतःलाच करायचा आहे, कोणी दुसऱ्या येऊन स्वतः अभ्यास तुमच्या जागी कोणी करू शकणार नाही. आणि तो कशा पद्धतीने करायचा त्यासाठी एमपीएससीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका हा एक आरसा आहे तुमच्यासमोर. ऑलरेडी सगळ्या संदर्भ पुस्तकांची यादी तुमच्याकडे आहे, सगळी संदर्भ पुस्तक सुद्धा तुमच्याकडे आहेत. फक्त उरते काय, टाइम स्लॉट नसतो तुम्ही ठरवलेला कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, त्याच्यामुळे सगळ्या गेमा ज्या असतात त्या होऊन जातात. पण इथून पुढे आपल्यावरती गेम व्हायची नसेल, नाहीतर तुमच्या आयुष्याची गेम होऊन जाईल. तशी जर गेम व्हायची नसेल आपल्यावरती तर बी प्रॅक्टिकल, आत्तापासूनच कामाला लागा. टाईम कुठेच गेलेला नाही. ऑलरेडी तुम्ही वाचलेलं आहे भरपूर, 3-4 वर्षापासून तयारी करताय, सगळं वाचले. फक्त आता त्याला काय व्यवस्थित योग्य मार्गाने जाऊ द्या. गॅरंटेड तुम्हाला पोस्ट जे आहे ते 2024ला मिळून जाणार आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल की मला तुम्हाला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे या व्हिडिओमधून. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.